ताई, आज आम्ही या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 4 ते 5 वर्षापासून करतोय. खूप आनंदाची गोष्ट आहे ही, माझ्यासाठी तर खूप आनंदाची. मायबाप गावोगाव फिरते. आता उंडेगावकर महाराज झालं, बळेगावकर महाराज झालं, मामाजी झालं, यांना सगळ्यांना माहीत आहे. महाराष्ट्रभर नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा वैशालीताई पाटील तुम्हाला नाव श्रवण करायला भेटतं, कीर्तन ऐकायला भेटतात. प्रत्येक गावामध्ये गेल्याच्या नंतर पाहिलं तरुण तर पाहायला भेटतच नाही मायबाप हो, परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांची जयंती आणि पुण्यतिथी कधी लोकांना माहिती सुद्धा नसतं. आणि तो सोहळा हे वडद गाव मोठ्या थाटामाटामध्ये साजरं करतं. ही माझ्यासाठी फार आपल्या सर्वांसाठी एक स्वाभिमानाची गोष्ट आहे. अहंकार नाही बाळगत मी या गोष्टीचा, स्वाभिमान बाळगते मायबापो. त्याचबरोबर तडफदार कीर्तनकार हरिभक्तपारायण विठ्ठल महाराज हे सुद्धा उपस्थित आहेत. आता कीर्तनकार यांनी चालू केले म्हणून आता सर्वच कीर्तनकार मंडळी सर्वांचे धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल त्याचबरोबर माझे मालक हरिभक्तपारायण गुरुवर रमेश महाराज मगर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचे सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद आहेत. आज मी कथाकार कीर्तनकार म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर फिरते. याच्या मागचं एकमेव कारण म्हणजे माझे मालक आहेत. असं पाहायला गेलं तर लग्नाच्या आधी कीर्तनातलं क येत नव्हतं मारुती बाबा मला. कीर्तनातलं क सुद्धा येत नव्हतं. लग्न झाल्याच्या नंतर वारकरी संस्था आहे माया हो, कळते ना माझी भाषा, अय माया हो. कीर्तनातलं क येत नव्हतं. तुम्ही म्हणता मा आम्ही एवढे कामं करायचे कधी देवाचं नाव घ्यायचं, या माझ्याकडं ऐका माझं. कीर्तनातलं क येत नव्हतं. लग्न झाल्याच्या नंतर वारकरी संस्थेला शिक्षण देता 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 त्यांनी मलाही शिक्षण दिलेलं आहे. आणि आज मी कथाकार कीर्तनकार म्हणून उभी आहे. याच्या मागचं एकमेव कारण म्हणजे माझे मालक आहेत. स्वतः कथाकार आहेत, कीर्तनकार आहेत, स्वतःही असून मलाही या ठिकाणी कीर्तनाचं सुंदर शिक्षण दिलेलं आहे. महत्त्वाचं सांगायचं माऊली महाराज त्यांचे कीर्तन असतात बरं. त्यांचे कीर्तन असतात, पण मी त्यांच्या कीर्तनाला जात नसते, पण त्यांना मात्र माझ्या कीर्तनाला घेऊन येते. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून तेही उपस्थित आहेत. सर्वांचेच खूप खूप मनापासून धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल 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 चला, आज छत्रपती शंभूराजांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. मायबाप, सर्वप्रथम मी तुमच्यासमोर क्लिअर करून ठेवते की आज काय सप्ताहातलं कीर्तन नाही. माझ्याकडून जास्त संतांची देवाची अपेक्षा करू नका. अभंगही मी सोडवणार आहे, परंतु त्याचबरोबर शंभूराजांचं चरित्र सुद्धा तुमच्यासमोर मी मांडणार आहे. फक्त अंतकरणाची कान करा आणि माझ्याकडे लक्ष द्या. ऐका, या ठिकाणी अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारायांनी भक्तवत्सलता प्रतिपादन केली. भक्तवत्सलता म्हणजे काय तर ऐका, भक्तवत्सलता म्हणजे देवाचा स्वभाव सांगितलाय. देवाचा स्वभाव आहे कसा तर ऐका, देवाचा स्वभाव हा प्रेमळ आहे. ताई प्रेमळ आहे मला मान्य आहे, मग तुम्ही आम्हाला विस्तारामध्ये सांगसाल का तर ऐका. प्रेमळ म्हणजे कसा तर प्रेमाचे एकूण 3 प्रकार पडतात. पहिला प्रेमाचा प्रकार जर पाहायला गेला तर काहींचं प्रेम हे कुटुंब वत्सल आहे. पहिला प्रेमाचा प्रकार, लक्ष देऊन ऐका, जास्त वेळ घेणार नाही, थोड्याशा वेळामध्ये बरंचसं काही चिंतन आपल्याला या ठिकाणी पाहायचंय, परंतु अंतकरणाचं कान करा आणि माझ्याकडे लक्ष द्या. तरुणांनो, सुरुवातीला तुम्हाला बोर होईल, परंतु नंतर तुम्हाला चांगल्यापैकी मी शिवचरित्र तुमच्या समोर मांडणार आहे. परंतु संतांचं चरित्र सुद्धा ऐकणं गरजेचं आहे. मायबाप, हा जो देह जन्माला आलाय, या देहाचं मोक्ष प्राप्तीचं कारण जर काय असेल, आपल्याला जर मोक्ष प्राप्त करून घ्यायचं असेल तर केवळ संतांचं चरित्र श्रवण करावं लागेल. म्हणून लक्ष देऊन ऐका. या ठिकाणी पहिला प्रेमाचा प्रकार सांगितला, काहींचं प्रेम हे कुटुंब वत्सल आहे. दुसरा प्रेमाचा प्रकार म्हणजे काहींचं प्रेम जगवत्सल आहे. आणि तिसरा प्रेमाचा प्रकार जर पाहायला गेलं तर काहींचं प्रेम हे काही विशिष्ट लोकांपुरतच आहे. लक्ष देऊन ऐका. पहिल्या प्रेमाचा विस्तार जर
करायला गेला संभाजी महाराज पहिल्या प्रेमाच्या प्रकारामध्ये. काहींचं प्रेम आहे कुटुंब वत्सल आहे, म्हणजे त्यामध्ये तुम्ही आम्ही माणसं सर्वसाधारण माणसं बसतो. काय म्हणतात ताई, आपण या अभंगामध्ये बसतो, तर हा आपण या अभंगामध्ये बसू. आपलं प्रेम म्हणजे कुटुंब वत्सल आहे मायबापो. कुटुंब वत्सल म्हणजे काय तर ऐका, आपण माझं 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 ओनली माझं करतो. म्हणजे मी, माझी पत्नी, माझा मुलगा, माझी मुलगी, माझा जावई आणि माझी सुनबाई. बरोबर आहे? कस काय तुमच्याकडं बोलता का तुम्ही? इकडं कस काय बोलत नाहीत का? घरचीने सांगितलं त्या वैशालताईचं कीर्तन आहे, तिथं गेल्यावर बोलायचं नाही. असं काही आहे का? नाही ना. हे मधले भाऊभ्या कॉलरवाल्यांचं तर अवघडच असेल. तिकडं काही मागं मागं उभे येत, ती बिचारी पहिलेच मागं उभे येत. म्हटले ताई आमचा काही नंबर लागणं झाला, आम्ही मागच उभे लागतो. प्रत्येकच गावात परिस्थिती अशी झाली. माऊली महाराज सगळीकडेच आहे. आता तुम्ही फिरता, मामाश्री तुम्ही फिरता, सगळ्यांनाच आहे. प्रत्येक गावामध्ये 22, 25, 30, 35 म्हणजे 35. ताई 39 पर्यंत गेलंय हो. पण काय मिळना झाली. आता बाबा तुला मिळतच नाही, तू टेन्शनच घेऊ नको, असाच राय. काही नाही, थोड्या दिवसापूर्वी कुंभमेळा झाला. कुंभमेळ्यात असे भगव्या वस्त्रावाले येऊ लागले, असे कमरेला लुंगी गुंडाळत होते दादा, भगवी भगवी, आणि हर हर महादेव. बस तेवढंच उरलंय, बाकी काही नाही. याच्या मागचं कारण सुद्धा तुम्हीच आहात. मनाला लावून घेऊ नका, खोटं बोलत नाही, कडू हे पण सत्य आहे. आपले संस्कार कुठेतरी कमी पडत आहेत. आपणही सरळ वळणानं जर चाललो, कष्ट केले आणि कष्ट करून जर स्वतःच्या पायावर जर उभे राहिले, तर पोरीचा बाप असा दारात लाईन लावलं, तुमचा मुलगा माझ्या मुलीला देसाल का? राहील, पण आपला हिर्रा असा चौकात उभा असतो. काय रे बरं आहे का? असं आपल्या गप्पा असतात मायबाप हो. परंतु आता हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की आज या गावामध्ये आल्याच्या नंतर निश्चित झाले की कुठंतरी थांबले, म्हणजे माझ्या छत्रपती शंभूराजे, माझे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रस्त्याने चालायला यांनी सुरुवात केलेली आहे. एक सांगेल तुमच्यासाठी माझ्या दादानं, तू अपनी खूबियाँ ढूंढ, तू अपनी खूबियाँ ढूंढ, क्योंकि खामियां निकालने के लिए लोग है ना, रखना है कदम तो आगे रख, क्योंकि पीछे खींचने के लिए लोग है ना, लोग है ना. अरे चलना है तो आगे आगे चल, क्योंकि पीछे खींचने के लिए लोग है ना. प्यार करना है तो अपने आप से और उस भगवान परमात्मा से कर, नफरत करने के लिए लोग है ना. म्हणून बाकीच्यांचा विचार करायचा नाही, स्वतःच्या पायावर कसला का होईना भंगार गोळा करायचा का होईना, पण स्वतःचा धंदा असणं गरजेचे आज सगळ्यात गरजेचं आहे. मायबापू ऐका, अभंगाचा विस्तार म्हणजे पहिला प्रेमाचा प्रकार. आपलं प्रेम माझं 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 केवळ माझ्या पुरतं राहिलेलं आहे. परंतु मी तुम्हाला सांगेल की माझं माझं करत बसूच नका, कधीच करत बसू नका. वाल्ल्या कोळीचं उदाहरण सांगितलं जातं मायबाप. उदाहरण असं आहे की आयुष्यभर लोकांना मारलं आणि लोकांना मारून असं म्हटलं जातं, तुमच्याकडे काय म्हणतात, तिख्या म्हणतात की मौरी. तिख्या बरोबर आहे बाबा. तिख्या एवढा खडा धोंडा घेत होता म्हणे आणि रांजणामध्ये टाकत होता, तर 7 रांजणं भरली होती. एवढं पाप केलं होतं त्या वाल्ल्या कोळ्याने. नारदजी आले, भेटले आणि बोलायला सुरुवात केली, ओ साधू भगव्या वेशातले दिसताय, धन काढा. नारदजी म्हटले, बाबा माझ्याकडे काहीच नाही, हे लाकडाचं विनायन, गळ्यात तुळशीची माळे. पयोजी मैंने राम रतन धन पायो, पयोजी मैंने राम रतन धन पायो, पयोजी मैंने राम रतन धन पायो, पयोजी मैंने राम रतन धन पायो. वस्तु
सुंदर. काय म्हटले नारदजी? आमच्याकडे दुसरं तिसरं काहीच नाही आहे, ते भगवंताचं नाम आणि केवळ फक्त भगवंताचं नाम आहे. वाल्या कोळीने सोडायला तयार नाही मायबाप, नाही सोडत. काही जरी केलं, जरी तुमच्याकडे धन नसलं तरी सुद्धा मी तुम्हाला मारणार. पक्क झालं, शस्त्र काढले, अस्त्र काढले, मारणार. तितक्यात नारदजींनी बोलायला सुरुवात केली. अरे वाल्या, पाप केलं, आयुष्यभर तू पाप केले, परंतु तू मला एक सांग, या पापाचा भागीदारी तुझा कोणी होणार आहे? कोणासाठी केलंस रे तू? केलं कोणासाठी? पूर्ण माझ्या कुटुंबासाठी. पाप घेतील वाटून? असं पाप वाटून घेता येतं? तर हा, पाप वाटून घेता येतं. बांधून ठेवलं नारदजींना, आणि नारदजींना बांधून ठेवल्याच्या नंतर आत्ता मात्र त्या ठिकाणी वाल्या कोळी घरी गेले. वाल्या कोळी घरी गेले, आणि घरी गेल्याच्या नंतर ऐका मायबाप, लक्ष देऊन ऐका. अंगणामध्ये मायबाप बसलेले होते. आई वडिलांना विचारलं, बोलायला सुरुवात केली. माय, ओ बाबा, सर्व काही पाप केलं मी, आपल्या कुटुंबाकरता केलं, तुमच्याकरता, माझ्याकरता केलंय. नारदजी भेटले, नारदजीने सांगितलं, म्हटले पापाचा भागीदारी कोणीतरी होईल का? तुम्ही आहेत का माझ्या पापाची भागीदारी? मायबापाने बोलायला सुरुवात केली. म्हटले वाल्या, अरे म्हातारी झालो आम्ही, वय झाले आमचं, आणि या वयामध्ये आम्हाला म्हणतो की पाप वाटून घे. अरे होणार नाही रे बाळा, मरता क्षणी देवाचं नाव घेऊ दे आणि भगवंताच्या चरणाजवळ जाऊ दे. बोलायला सुरुवात केली. म्हटले ठीक आहे. मध्ये गेला. मध्ये गेल्याच्या नंतर पत्नी होती, पत्नी बायको चुलीजवळ स्वयंपाक करत होती, आणि स्वयंपाक करत असताना पत्नीला आवाज दिला, ओ पुरुष मंडळी इकडं भाग. तुम्हाला सांगते मी, लक्ष देऊ नाही का. पत्नीला बोलायला सुरुवात केली वाल्या कोळीने. म्हणते, सखे अगं ऐक, पाप झाले माझ्याच्यानं, पापाची भागीदारी होशील? बायको अशी उठली, असा कमराला पदर खवला आणि बोलायला सुरुवात केली. म्हटले, बाई, हा काय प्रकार? आपण काय पाप वाटून घेत नसते, तुम्ही तुमच्या तिच्यासाठी लई मरमर करता. करता की नाही? होय, करता की नाही? मागचे जागे आहात ना? तू झालंच नाही बाबा, तू ग बस. मागचे करता ना तुम्ही, तुमच्या तिच्यासाठी करता, पण ऐन वेळेला तुमची ती सुद्धा तुमची नाही. मायबाप हो लेकरांकडे गेले, लेकराकडे गेल्याच्या नंतर बोलायला सुरुवात केली. म्हटले, काय रे मुलांनो, पाप वाटून घेसाल का? तर मुलं म्हटले, पप्पा तुम्ही फक्त जा, धन संपदा, बंगला, गाडी, सोनं चांदी, हिरे, घर दार सगळं आम्ही सांभाळतो, तुम्ही फक्त जा. शेवट फक्त एकच उरत, कोणी कोणाचं नाही. नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील दागे
गोड सुंदर. शेवटी आपलं कोणीच कोणाचं नाही. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. एका जनार्दनी मणी दरा, हरी भजनाची गोडी तरीच जन्म येवोनी करा सार्थक मानव कुळी. नाही रे वा वा. नाही रे नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे. गोड अप्रतिम. शेवटी कोणीच कोणाचं नाही. मायबाप हो हे करता कशासाठी. एकच सांगेन मायबाप हो, असं कधी झालंय का माणूस वारलाय, माणूस गेला असं सगळ्यांनाच जायचंय 7 दिवसातून एकदा, पुढच्या 7 दिवसातून जायचंच आहे. ताई असं कसं हो, जायचंय एक वार आपल्याला धरायचा आहे कोणताही बी, म्हणून एका दिवशी सगळ्यांनाच जायचंय. ऐका मायबाप हो, मेल्याच्या नंतर सोबत येणारे ते फक्त आणि फक्त क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा, दो दिन की जिंदगी 2 दिन का मेला. बीबी मेरी बच्चा मेरा कोई नहीं रे तेरा. क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा, क्या लेके आया बंदे जाएगा 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेरा, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. शेवटी माणसाला एकल्यालाच जायचंय मायबाप हो, एवढं मला तुमच्या समोर मांडायचंय. कोणी नाही रे कोणाचे, कोणी नाही रे कोणाचे, कोणी नाही रे कोणाचे, कोणी नाही रे कोणाचे. कोणी नाही रे कोणाचे, कोणी नाही रे कोणाचे, कोणी नाही रे कोणाचे, कोणी नाही रे कोणाचे. हो कोणी नाही रे कुणाचे शेवटी एकलेच आहे, कोणी नाही रे कुणाचे शेवटी एकलेच आहे, शेवटी एकले जायाचे. कोणी नाही रे कोणाचे, कोणी नाही रे कोणाचे, कोणी नाही रे कोणाचे, कोणी नाही रे कोणाचे. हॅलो, हां शिवाजी बावंडी गावकर
सागर तालसम्राट आणि जुनं खोड जुनं ते सोनत राहत असते. त्यांना आमचे रावसाहेब का नाही भली लांबण लावली असं होऊ नये म्हणून, बाकी तुम्हाला राग येऊ देऊ नका. तर खूप सुंदर कुठं होतो आपण, कोणी नाही कोणाचे, शेवटी एकट्यालाच जायचंय मायबाप हो. माणसं ही कुटुंब वत्सलेत. पूर्वीचा काळ असा होता बाबा, पूर्वीच्या काळामध्ये माणसं आपली राहायची, आता आपली नाही राहिली. आता माझं तेवढं झालेलं आहे. विठ्ठल महाराज असं झालंय, आपल्या काळात नाही पहिल्या काळात. पहिला काळ आता वयस्कर इथं बरेचसे जण बसलेले आहेत, यांना सगळ्यांना माहीत आहे, गावामध्ये जर एखादं कार्य असतं तर पूर्ण गाव एका माईच्या लेकरासारखा एकत्रित येत होता आणि पूर्ण कार्य सफल करत होता. बरोबर आहे की नाही? पूर्ण कार्य सफल व्हायचं. परंतु आता ते राहिलं नाही. आता एखाद्या लेकीबाळीचं जर लग्न असलं तर गावात वाढण्याकरता लोक पैसे देऊन आणावं लागायलेत. ही सध्याची परिस्थिती आहे मायबाप हो. गावामध्ये जर एखादा व्यक्ती जर वारला तर पूर्वीच्या काळी एखादा गावामध्ये जर व्यक्ती वारला तर पूर्ण गाव हळहळायचं, अरे आपल्या गावातला व्यक्ती वारला. हा, परंतु आता असं नाही राहिलं. आता असं झालं, वैभव महाराज शिकून घ्या, आता या घरात जर कोणी वारलं तर त्याच्या शेजारच्या घरामध्ये लोक कुरड्या पापड्या पुरणपोळी करून खातात की नाही मायबापू? रस करून खातात. या रसावर तर एवढं व्हायरल झालंय, या रसानं वाटलं माय आपल्याला ते आणायचंच नाही. एवढं आईच्यावर गाणे सुरू झाले हो. सहजच म्हटलं आणि सहज म्हणू मारुती बाबा एवढं व्हायरल झाले ते सगळ्यांच्यात. एवढं लेकरू बोबडा पण ती म्हणते रस प्याले. काय करावं, ही सध्याची परिस्थिती आहे. पण मला असं वाटतं हे कुठंतरी थांबलं पाहिजे. प्रत्येक नवरदेवाच्या पुढं तेच आहे, रस प्यायला ये म्हणलं. मग नवरदेवाची वरात निघाली की त्या डीजेवर ते गाणं लावतंय. परंतु आज आनंदाचा क्षण या गावामध्ये पाहायला भेटला. छत्रपती शंभूराजांची जयंती, पण आपल्या गावात डीजे नाही, कीर्तन आहे. कीर्तन महोत्सव सोहळा ठेवलेला आहे. मी तर म्हणते दादांनो, तुम्ही तरुण आहात, माझ्या राजांचे मावळे आहात. तुम्हीच म्हणता ना, राजा जन्माला या, ओ राजा जन्माला या. मला वाटत होतं आतापर्यंत, इथं येईपर्यंत वाटत होतं राजा तुम्ही जन्माला येऊच नका. खरं सांगतेय, मला स्वतः वाटत होतं राजा जन्माला येऊ नका. का? ह्याच्या मागचं कारण असं आहे दिगंबर दादा, तेव्हा माझ्या शिवा काशीदाने यावं, दिसायला माझ्या राजांसारखा यावं, आल्याच्या नंतर राजांच्या समोर मुजरा करावा. राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर, राजा मी जातो त्या सिद्धी मसुदाच्या श्याम्याने त्याचे तुकडे 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 करतो राजा. परंतु आताचा शिवा काशीद म्हणला असता, राजा जरी मी तुमच्यासारखा दिसायला असला तरी सुद्धा मला काय मरा वाटतंय का ओ, बायको आहे मला. आताचा शिवा म्हटला असता, तेव्हाच्या तानाजीनं म्हणावा, राजा आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. आताचा तानाजी म्हण, राजा जाऊ द्या ने, होऊ द्या की लेकराचं लगन, पहिल्याच भेटतं ना, कशी भेटली तर लावू द्या लग्न, नंतर बघू. आताचा तानाजी म्हटला असता तेव्हा माझ्या बाजी प्रभू देशपांडेने सपासप शरीरावरती भाता भाल्यांचा वार घ्यावा, रक्तभंबाळ इंच जखमांनी भरावं. परंतु आताचा बाजी म्हटला असता, राज एकच तर किल्ला आहे, काय झालं दिला तर दिला, देऊ द्या की, काय होतंय पुन्हा जिंकू. आत्ताचा बाजी म्हणाला असता. म्हणून मला आत्तापर्यंत वाटत होतं की राजा तुम्ही जन्माला येऊ नका, राजा तुम्ही म्हणसाल या माझ्या मावळ्यांनो आपल्याला हे जिंकायचंय ते वगैरे जिंकायचंय, परंतु माझे मावळे एकत्रित आले नसते. परंतु आज या वडद गावामध्ये पाहायला भेटलं राजा. मला आज खरंच वाटतंय, आज कदाचित माझे राजा जर समोर असते, इथे उभे असते, तर तुम्हा सगळ्यांना पाहून आनंदाचे अश्रू त्यांच्या डोळ्यामध्ये आले. खूप छान वाटतंय. डीजे लावायचा आणि कोंबडी पळाली, मुंडी बदनाम झाली, होऊ द्या की तिला बदनाम, तुम्हाला काय करायचंय. हा
पण त्या डीजेवरती गाणे लावता आणि खुशाल दारू पिऊन माझ्या राजांच्या जयंतीच्या पुण्यतिथीच्या समोर डीजे लावून नाचता दादांनो, चुकीचं आहे रे. खरंच आहे. मी एक स्पष्ट तुमच्या समोर मांडते, मी डीजे लावू नका म्हणणाऱ्यातली नाही. काहीच्या मनात गुदुगुदू झालं असेल. हां, माझं सर्व लक्ष देऊन ऐका, सर्व बोलणं लक्ष देऊन ऐका, नंतर तुमचं प्रत्युत्तर तुमच्या मनात सुचवा. मला त्याच्याशी काही घेण देण नाही. इथं नवऱ्याचं बायकोला पटन झाले, बायकोचं नवऱ्याला पटन झाले, तुम्हाला कसं माझं पटल? नाही पटणार. पण माझं कर्तव्य, मी कर्तव्य तुमच्यासमोर मांडते. डीजे लावू नका ह्या म्हणणाऱ्यातली मी नाहीच मायबापो. डीजे तुम्ही लावा, परंतु माझ्या राजांच्या समोर दारू पिऊन मात्र तुम्ही नाचू नका. नका. माझ्या राजांच्या रक्तातला थेंब न थेंब तुमच्यासाठी, माझ्यासाठी, या स्वराज्यासाठी एक एक थेंब मोलाचा माझ्या स्वराज्यासाठी बहाल केला आणि आपण त्या राजांच्या समोर दारू पिऊन नाचते. चुकीचं आहे. अरे इतर समाजांचं जर पाहिलं माझ्या दादांनो, त्यांच्या जर कुठल्याही व्यक्तीची जयंती जर असेल, पुण्यतिथी जर असेल, तर त्यांच्याशिवाय दुसरे गाणी त्या डीजेत ती लावत नाही लावत. मी सांगते तुम्हाला. परंतु आपलाच एकमेव समाज असा आहे, आपला हिंदू धर्म असा आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये नालायक असे जन्माला आलेत. राग येईल तुम्हाला, येऊ द्या, काय हरकत नाही. पुन्हा तुम्ही बोलवणार नाही, नका ना बोलू, काही गरज नाही. आपले हिंदू धर्मामध्ये असे नालायक जन्माला आले, स्वतःच म्हणतात दारू पिऊन रस प्याला मला मारलं, स्वतः म्हणतात तिथं जाऊन. पण हे कुठं तरी बंद झालं पाहिजे मायबापो, खरंच बंद झालं पाहिजे. अरे किती पोवाडे आहेत माझ्या राजांचे, किती पोवाडे आहेत. कितीही जरी पोवाडे त्यामध्ये जर लावले, सकाळच्या 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत तर संपणार नाहीत. पोवाडे जर लावले, सुंदर अभंग गवळणी भजन जर लावले मायबाप हो, आमच्या माया सुद्धा तुमच्यासमोर दिंडीमध्ये सामील होतील, येतील. आज आमच्या माया तुमच्यासमोर येऊ शकत नाही, याच्या मागचं कारणच असं आहे, तुम्ही डीजेवरती गाणी असली भारी लावता म्हणून त्या येऊ शकत नाही. आमच्या माया सुद्धा माझ्या राजांच्या स्वराज्यामध्ये अशा नटून थटून तुमच्यासोबत यायला तयार आहेत. परंतु आपण कुठंतरी बदललं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल पहिला प्रेमाचा प्रकार म्हणजे काहींचं प्रेम हे कुटुंब वत्सल आहे मायबापा. दुसऱ्या प्रेमाचा प्रकार म्हणजे काहींचं प्रेम हे जगवत्सल आहे. जगवत्सल प्रेमामध्ये फक्त आणि फक्त संत बसतात. संतांचं प्रेम हे जगावरती, हे विश्वची माझी घर, आयशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला म्हणणारे माझे केवळ आणि फक्त संत आहेत मायबाप हो. काहींचं प्रेम हे जगवत्सल. ताई कोण आहे हो जगवत्सल? संत. काहींचं प्रेम काय विशिष्ट लोकांपुरते, त्यामध्ये देव बसतो. देव म्हणजे पंढरपूरमध्ये कटेवर हात विटेवरती उभा, समचरण समदृष्टी उभा असलेला माझा पांडुरंग परमात्मा काही विशिष्ट लोकांवरतीच प्रेम करतो. ताई कोणावरती करतो? तर फक्त आणि फक्त संतांवरतीच करतो. हा माऊली महाराज, संतांवरती माझा जगाचा बाप प्रेम करतो. कुठपर्यंत करतो? स्वतःची लाज राखण्याकरता भक्ताचं काज करतो. आपुलिया काजा, आपुलिया काजा, आपुलिया लाजा, 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 आपुलिया लाजा. धावे भक्ताचिया काजा, धावे भक्ताचिया काजा, नाव धरिले दीनानाथ, नाम धरिले
या काळा नाम धरिले दीनानाथ नाम धरिले हो दीनानाथ दीनानाथ वा वा संभाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने खूप सुंदर पहिल्या चरणामध्ये सांगितल्या जातात. आपोलिया लाजा धावे भक्ताची या काजा. स्वतःची लाज राखण्याकरता भक्ताचं काज करतो. कुठलाही भक्त असो, कसलाही जरी भक्त असला, गरीब असो, श्रीमंत असो, गोरा असो, काळा असो, बुटका असो, उंच असो, कसलाही जरी भक्त असला तर माझ्या जगाचा बाप त्या भक्ताचं काज करतो. बरं माय बाप प्रत्येक भक्ताचं काज करतो. ऐका, लाज 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 या अभंगाद्वारे लाज सांगितल्या जाते. ताई, लाज म्हणजे काय तर ऐका, लाज म्हणजे ज्याच्या त्याच्या अंतकरणाचा धर्म म्हणजे लाज. ज्याला लाज पाळायची ते पाळा, ज्यानं सोडायची ते सोडा. असाही विचार करायला गेलं तर आज बरेचशा लोकांनी लाज सोडली. हा, खूप लोकांनी लाज सोडली मायबापो. लाज अशी वेशीवर टांगली. बरोबर आहे मामाशी, महाराष्ट्रभर फिरता संभाजी महाराज. लाज अशी वेशीवर टांगली. काय म्हणतात आई? हो, टांगलेली आहे. जनावराचं खातात आणि स्वतःची लाज गहाण ठेवतात. सध्या असले जनावर जन्माला आले, या जनावरांना 3 वर्षाचं लेकरू 90 वर्षाची म्हातारी कमी पडते. म्हणूनच म्हणते की या लोकांनी लाज वेशीवर टांगली. नाही राहिली लाज, राहिली नाही माय बाप. हो, पहिला काळ असा होता. बाबा टोपीवाले बाबा बोला. बोलताना तुम्ही घरचे सांगितलं नाही बोल नको का? गेली हाय का? हाय, चांगली गोष्ट आहे. असं का? सॉरी या. ऐका माई बापू, तसं काय सांगताय नाही झाले माई बापू. हो, आता आम्ही तू जाताना राहू की नाही काय माहिती, म्हणून कशाला तुम्ही टेन्शन घ्यायले बाबा. पहिला काळ असा होता, घराच्या बाहेर निघाले, आपल्या वडच्या बाहेर गेल्यावर 10 ते 20 किलोमीटर जाईपर्यंत तुम्हाला चहाची टपरी सापडत नव्हती. सापडत होती का? पण आता 1-1, 1.5 किलोमीटरवर गेल्यावर तुम्हाला धाबे पाहायला भेटतात. त्या धाब्यावरती जनावराचं कापल्या जातं आणि आपलं मूर्ख जनावर तिथं जाऊन त्या जनावराचं खातं, म्हणून जनावरासारखं वागतं. सध्याची परिस्थिती अशी आहे, त्या बोकड्याला 82 तासाच्या नंतर त्याची माय कळत नाही कळत. बैलाला माय कळत नाही, त्या बोकड्याचं बैलाचं तुम्ही खाता माय बाप. हो, 1 तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. एवढं मोल आहे ना या तुळशीच्या माळीचं, खूप खूप मोल आहे. चंद्र, सूर्य, स्वर्ग, मृत्यू, पाताळ, 3 लोक, 14 भुवनाचं मोल फक्त एका तुळशीच्या माळीमध्ये लपलेलं आहे. हां, मेल्याच्या नंतर फक्त एवढंच तुमच्यासोबत येणार आहे. म्हणून जनावराचं खाऊ नका रे माझ्या दादांनो. दादा, आज नाही बोलण्याची जागा नाही, परंतु आमच्या कीर्तनकारावर अशी वेळ आली की आम्हाला बोलावं लागते. काय बोलावं लागतं? आताची परिस्थिती अशी आहे की बापाला लेक कमी पडतीये. बरोबर आहे? बापाला लेक कमी पडते, सासऱ्याला सून कमी पडते, भावाला बहीण कमी पडते. सध्याची परिस्थिती अशी काय? कारण की जनावराचं खातात ना, म्हणून असली परिस्थिती आहे. लाज राखली ती म्हणजे माझ्या भारत देशाच्या जवानांनी. आता सध्याची परिस्थिती जर पाहायला गेली माय बाप हो, आता ऑपरेशन सिंदूर झालं आणि या ऑपरेशन सिंदूरमध्ये आपले बरेचसे जवान सुद्धा शहीद झालेले आहेत. एका जवानाची तर कथा सांगितल्या जाते, 6 महिने झालं बाळ जन्माला आले, परंतु चेहरा सुद्धा पाहिला नाही. शेवट मात्र त्या 6 महिन्याच्या बाळानं अंतयात्रेतल्या त्या बापाचा चेहरा पाहिला. सध्याची परिस्थिती आहे मायानो. हो, काल लग्न झालं, सकाळी लग्न झालं आणि सायंकाळच्या वेळेला त्याला तुमच्याकरता, माझ्याकरता, आपल्या रक्षणाकरता, माझ्या भारत देशाच्या जवाला ऑपरेशन सिंदूरसाठी सीमेवरती लढण्याकरता जावं लागतं. माय बाप, त्या भारत देशाच्या जवानाने लाज राखली तुमची आमची. जा भी देंगे है वतन तेरे लिए, तू
है वतन, है वतन। हम जिएंगे मरेंगे, है वतन तेरे लिए। दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे। पण हे आपल्यातच झालं, हा आपल्यातच झालं की नाही बरं? तुम्ही म्हणायला पाहिजेत की नाही? म्हणावं. भारत माता की, भारत माता की वंदे। वा वा वा, चुलबन जेव्हा होतं आवाज का बरं निघणार नाही? निघल की नाही? हा निघणारच आहे मायबापू. ऐका, लाज राखली तर आज माझ्या भारत देशाच्या जवानांनी, ऐका, अभंगाचा भावार्थ मी सरळ सरळ मांडेन आणि शंभूराजांच्या जीवनातला प्रसंग तुमच्या समोर मी मांडणारे मायबापू हो. नंतर त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. नाम धरिले दीनानाथ सत्य करा वयाव्रत, दिनाचा नाथ म्हणून माझा जगाचा बाप आहे. या गोष्टीचं त्याने व्रत घेतलेले. घात आघात निवारी छाया पितांबर करी. घात हा एका बाजूने येतो आणि आघात मात्र चहू बाजूने येतो. तर स्वतः आपल्या पितांबराची छाया माझा पांडुरंग परमात्मा माझ्या भक्तांवरती धरत असतो. त्याचबरोबर उभा कर कटी तुका म्हणे याजसाठी, त्याकरता माझा जगाचा बाप पंढरपुरामध्ये युगे 28 विटेवरी उभा. समचरण समदृष्टी कटेवरती हात विटेवरती उभा. तुमच्या करता माझ्या करता उभा आहे. अभंगाचा भावार्थ मांडला. चला, शंभूराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलोत ना. त्यांच्या जीवनातला प्रसंग मला तुमच्या समोर मांडायचा आहे. सर्वप्रथम वारकरी संप्रदायानुसार 2 मिनिटं भजन गावी. ठोब्बा रखमाई हो बार माई, हो बार रखमाई, हो बार रखमाई, हो बार रखमाई, हो बार रखमाई. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला प्रसंग आपण सर्वांनी यूट्यूबवरती ऐकला असेल. या ठिकाणी आजूबाजूला बरेचसे कीर्तन झाले, तिथेही बऱ्याचशा लोकांनी या ठिकाणी प्रसंग ऐकला असेल. नसेल ऐकला तर तुम्ही यूट्यूबवरती ऐकू शकता. परंतु आज ज्या निमित्ताने जमले त्या निमित्ताचा प्रसंग मी तुमच्यासमोर मांडणार आहे मायबाप हो. छत्रपती शंभूराजे यांच्या जीवनातला प्रसंग. आज माझ्या राजांचा जन्म झालेला आहे. फक्त जयंतीच नाही तर माझ्या राजांची पुण्यतिथी सुद्धा साजरी केल्या जाते. माझ्या राजांच्या जीवनातले 40 दिवस एवढे महत्त्वाचे आहेत मायबापो, फार महत्त्वाचे 40 दिवस आहेत. आणि त्याच 40 दिवसातला प्रसंग मी तुमच्या समोर मांडणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, आज आपल्या समोर मंदिर दिसतंय ते माझ्या राजांमुळं. मंदिरावरती कळस चढलेला दिसतोय तो माझ्या राजांमुळं. मंदिरातला देव आहे तो माझ्या राजांमुळं. तुमच्या कपाळावरती कुंकू आहे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. आणि तुमच्या डोक्यावरती टोपी आहे ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. ऐका मायबाप हो, जगावं कसं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि मरावं कसं माझ्या छत्रपती स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलेलं आहे. जगणं कसं आणि मरण कसं फार सुंदर सांगितलेलं आहे मायबापो. लक्ष देऊन ऐका, अंतकरणाचे कान करा. अभंगही सोडवलाय, राजांच्या जीवनातला प्रसंगही मला तुमच्यासमोर मांडायचा. जास्त वेळ घेणार नाही. 10 ते 15 मिनिटामध्ये मी माझं उरकण्याचा प्रयत्न तेवढा मात्र करणार आहे. ऐका मायबाप हो, संगमेश्वराच्या नदीपात्रामध्ये माझे शंभूराजे औरंगजेबाच्या हाताने पकडले गेलेले आहेत.
संगमेश्वराच्या नदी पात्रामध्ये माझे शंभूराजे किल्ली क्षुल्लकचं त्या ठिकाणी सैन्य आहे आणि क्षुल्लकशा सैन्यानिशी माझे राजे औरंगजेबाच्या तावडीमध्ये सापडलेले आहेत. ऐका माई बापो, छावा पिक्चर सगळ्यांनी पाहिला असेल, परंतु छावा पिक्चरमध्ये जेवढं ओरिजिनल आहे तेवढं तुमच्यासमोर मांडलं नाही. ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे. फक्त लक्ष देऊन ऐका. हां, लक्ष देऊन ऐका. आत्ता मात्र माझ्या राजांच्या हातापायामध्ये त्या ठिकाणी बेड्या टाकलेल्या आहेत आणि बेड्या टाकल्याच्या नंतर माझ्या शंभू राजांना औरंगजेबाच्या समोर उभं केलेलं आहे. सिंहासनावरती तो राजा मोहम्मद औरंगजेब बसलेला आहे आणि बसलेले असताना माझ्या शंभू राजांना जवळ पाहिलेलं आहे. शंभू राजांना पाहिलं, अहो माझा छावा होता कसा वाघासारखा डरकाळी मारणारा माझा राजा समोर पाहिला आणि पाहिल्याच्या नंतर औरंगजेबाने हसायला सुरुवात केलेली. अरे 9 बरस का था जब मुझे मिला था आगरा में, तो मैंने तुझे बोला था क्यों रे संभा, तुझे मेरा डर नहीं लगता, तो तूने मुझे कहा था हमें किसी का डर नहीं लगता, हमारे वजह से सबको डर लगता है. माझ्या शंभूराजेने त्या औरंगजेबाला म्हणावं आणि आत्ता मात्र माझे शंभूराजे त्या औरंगजेबाच्या तावडीमध्ये सापडलेले. बसतोय, सिंहासनावरती बसलेला आहे आणि बसलेल्याच्या नंतर बोलायला सुरुवात केली. आतापर्यंत या शंभूने भरजरी वस्त्र परिधान केले असतील, आतापर्यंत जिरे माणिक मोत्यांचे वस्त्र परिधान केले असतील, अलंकार घातलेले असतील, मोत्यांचे मुकुट परिधान केलेले असतील. आता मात्र याला विदूषकी झबली घाला. आता मात्र याच्या डोक्यावरती विदूषकी घुंगरं लावलेली टोपी लावा. आतापर्यंत याने त्या ठिकाणी घोड्यावरती हातीवरती बसला असेल, आता याला उंटाला बाधा. आता मात्र ऐका माय बापो, पहिला दिवस उजाडलेला आहे आणि पहिल्या दिवशी त्या ठिकाणी माझ्या शंभूराजांना त्रास द्यायला सुरुवात केली. आम्हाला बजावणी सुरुवात झालेली आहे आणि त्या ठिकाणी आता मात्र माझ्या शंभूराजांना विदूषकी झबले घातलेले, डोक्यावरती घुंगरं असलेली टोपी घातलेली आहे, गळ्यामध्ये काटेरी पोलाद घातलेले, पायाला सुद्धा बांधलेले, उंटाला बांधलं आणि उंटाला बांधल्याच्या नंतर माझ्या शंभूराजांची त्या ठिकाणी वरात काढणार आलेली आहे. बहादूरगडाच्या पायथ्याशी गेलेला आहे आणि बहादूरगडाच्या पायथ्याशी गेल्याच्या नंतर आत्ता मात्र त्या ठिकाणी पाहिलं प्रत्येक व्यक्ती उपस्थित होता. माई बापू, तुमच्यासारखे माझ्यासारखे सर्वजण उपस्थित होते आणि बघायला आले होते. कोण आहे तो संभा? आहे तरी कोण तो संभा? गेल्या कित्येक वर्षापासून या औरंगजेबाला मागे पुढे पळवतोय. बघण्याकरता सर्व काही उपस्थित झालेले होते. बहादूरगडाच्या पायथ्याशी माझे राजे आलेले आहेत, माझे शंभूराजे आलेले आहेत आणि आल्याच्या नंतर सर्वजण समोर आले. माझे राज त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि उपस्थित असल्याच्या नंतर माझे राजा छावा, वाघाचा छावा धन 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 दिशी पाय आदरत निघालेला आहे. आता मात्र तिथे सर्वांचं लक्ष गेलेलं आहे. तरी कोण? दिसतो कसा, वागतो कसा, दिसतो कसा, वागतो कसा, बोलतो कसा, चालतो कसा, पाहायला प्रत्येक जण आलेला आहे आणि आल्याच्या नंतर पाहिलं तर शंभूराजे माझे उपस्थित आहे. विदूषकी जोग टोपी घातलेले, झबले घातलेले, हातापायामध्ये कडे काटेरी पोलाद आहे. कोणीतरी यायचं माझ्या राजांची मिशी हसडायचं, कोणीतरी यायचं उंटाची शेपडी पिळायचं, कोणीतरी यायचं भिंतीवरून दगड फेकायचं, कोणी कोणाच्या घरावर जात होतं, कोणी कोणाच्या मानावर जात होतं, कोणी कोणाच्या कुठेही उभं राहत होतं आणि माझ्या राजांना पाहत होता. अरे हा आहे कसा, दिसतो कसा, चालतो कसा, हे मला मात्र त्या ठिकाणी पाहायचंय. अरे एक झिर 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 करणारा दगड यायचा, दिशी माझ्या राजांना लागायचा, रक्तांच्या चिळकांड्या निघत होता. त्या ठिकाणी आता मात्र राज माझे लाल बंद झाले होते. ऐका माई बापू हो, माझे शंभूराजे स्वराज्य रक्षक, धर्मरक्षक, रक्तांच्या थेंबाने लाल बुंद झालेले आहेत. कोणीतरी यायचं गोफणीमध्ये दगड घालायचं, संदिशी माझ्या राजांना मारायचं, कोणीतरी यायचं उंटाची शेपडी पिंगाळायचं, थैया थैया उंट नाचत होता आणि माझ्या राजांच्या गळ्यामध्ये पायामध्ये काटेरी पोलाद बांधलेले टोचत होते, बोचत होते. सहन किती करावं, कोणासाठी करावं?
तुमच्यासाठी माझ्यासाठी करावं, या धर्मासाठी करावं, स्वराज्याकरता करावं. ऐका मायबाप हो, दिंड काढलेली आहे, पूर्ण गावभर दिंड फिरवलेले, रक्ता भंभाळ माझे राज झालेले आहेत. आत्ता मात्र माझ्या राजांना औरंगजेबाच्या समोर उभं केलंय. समोर उभं केल्याच्या नंतर औरंगजेब सिंहासनावरून खाली उतरला आणि माझ्या शंभूराजेंच्या समोर गेला. क्यों रे संभा, एक बात मुझे बता, 9 बरस का था तब मुझे मिला था, अब आया ना मेरे सामने, चल बोल मुझे कौन कौन से सरदार हमारे तुम में शामिल है, चल बता कौन कौन से सरदार हमारे तुम्हारे यहाँ शामिल है. त्या ठिकाणी रक्तात चौताळला माझा छावा आणि चौताळ्याच्या नंतर बोलायला सुरुवात केली. अरे औरंग्या, तुझ्यासारखे नाही आम्ही बेमान, या मातीशी इमानी राहणार, या मातीत जन्माला आलो, या मातीत लहानाचे मोठे झालो, या मातीशी इमानी राहणार आम्ही. अरे तुझ्यासाठी नाही, स्वतःचा बाप विष देऊन मारला, स्वतःचे भाऊ तू मारून टाकले आणि तुझे लोक माझ्यामध्ये नहीं. कोई बात नहीं, एक बता, कहाँ पे रखा है खजीना, लूट के ले जा रहा था ना तू, रखा काय बता. हे शावात चौताळला आणि शावात चौताळल्याच्या नंतर बोलायला सुरुवात केली. औरंग्या, अरे या मातीतला कण ना कण आमचा खजाना, या मातीमध्ये जन्माला येणारा एक एक मावळा आमचा खजाना. अरे औरंगजेब असा बघत होता, असा बघत होता आणि विचार करत होता, नेमका तू माझ्या तावडीत आहे की मी तुझ्या तावडीत आहे. हा विचार चालू होता औरंगजेबाच्या मनात. आणि आत्ता मात्र तो क्षण जवळ आला. तो क्षण म्हणजे असा जवळ आला मायबाप हो, आजांची वेळ झाली ना, आजांची वेळ झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी औरंगजेबाने माझ्या शंभूराजांच्या कवी कलशांच्या समोर नमाज पाडायला सुरुवात केलेली आहे. नमाज पाडायला सुरुवात केल्याच्या नंतर बाजूला कवी कलश होते, मामाश्री महाराज संभाजी महाराज, आणि कवी कलश होते. कवी कलशांकडं माझ्या राजांनी पाहिलं, बोलायला सुरुवात केली. म्हटले, कवी या प्रसंगाला सुचते का एखादी कविता. कवी कलशाने बोलायला सुरुवात केली. राजन, तुम हर राजा खूब लड़े हो जंग, देख तुम्हारा तेज तखत तेजत औरंगराज. तुमचा तेज पाहिल्याच्या नंतर स्वतः मोहम्मद राजा सिंहासनावरून खाली गुडघे टेकून बसलाय. राज राग आला औरंगजेबाला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हां ए तरुणांनो, माझ्या दादांनो, वयानं मोठे असले तरी सुद्धा माझं ऐका तुम्ही, एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्या वेळेस माझे शंभूराजे लहान होते, छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजांच्या तावडीमध्ये सापडले होते, तेव्हा माझ्या शंभूराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पळवून लावलं होतं, हातावर तुरी देऊन. सगळ्यांना माहीत असेल प्रसंग, हातावर तुरी देऊन पळवून लावलं होतं. स्वतः मात्र तिथंच थांबलेले होते. आणि हा अनुभव औरंगजेबाच्या गाठीशी होता, गाठ बांधून त्यांनी ठेवलेला होता. म्हटले, हे जे मराठे आहेत ना, कधी काय करतील सांगता येत नाही. म्हटले, हा पळून जाऊ शकतो, करायचं का. औरंगजेब सिंहासनावरती बसलेला आहे. बसलेला असताना त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. म्हटले, अरे याचे डोळे जर नाही राहिले तर हा पळणार कसा. ऐका माय बापो, आता मात्र दुसरा दिवस उजाडला. आणि दुसरा दिवस उजाडल्याच्या नंतर त्या ठिकाणी पहिली अंमलबजावणी झाली. अशी झाली, अरे जा त्या शंभूचे डोळे काढा. आता मात्र त्या ठिकाणी लाल बुंद तप्त सळ्या समोर आलेल्या आहेत, लाल बुंद झालेल्या आहेत. अरे लाल बुंद झाल्याच्या नंतर त्या सळ्या आता मात्र माझ्या शंभूराजांच्या समोर आल्या. आल्याच्या नंतर पाहिलं, ऐका माय बाप हो, उग्र 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 लाल हवा सोडणाऱ्या, धुरांच्या रेषा सोडणाऱ्या त्या सळ्या समोर आल्या. आणि पाहिलं, माझ्या राजांनी त्या सळ्याकडे पाहावं आणि डोळे लावून घेतले. डोळे लावून विचार केला. या डोळ्यांनी पाहिलं माझे छत्रपती शिवाजी महाराज, या डोळ्यांनी पाहिले आमचे आऊसाहेब, या डोळ्यांनी पाहिले सुंदर स्वराज्य, या डोळ्यांनी इशारे केले मी माझ्या एक एक मावळ्यांना. आता मात्र हे डोळे राहणार नाही आणि नाही राहणार आहे असं लक्षात आल्याच्या नंतर आता मात्र त्या ठिकाणी डोळे बंद केलेले. त्या लाल बंद तप्त सळ्या धुरांच्या हवा
डोळे राहिले नव्हते, राहिले होत्या त्या फक्त आणि फक्त खोपण्या. नव्हते राहिले डोळे. लाल बुंद पूर्ण चेहरा माझ्या राजांचा झालेला आहे. खड्डे पडले डोळ्याला. ऐका माय बापू, साधा काटा जर टोचला तर 8 दिवस आपण तो पाय धरून बसतो की नाही. परंतु माझ्या शंभूराजांना किती त्रास झाला, किती त्रास. डोळे राहिले नव्हते, फक्त खोपण्या तेवढ्या राहिल्या होत्या. परंतु एक व्यक्ती औरंगजेबाकडे गेला आणि गेल्याच्या नंतर बोलायला सुरुवात केली. क्यों रे, वो झुका हमारे सामने, मांगे रहम के 2 लफ्ज, देगा खजीना, देगा गढ़ किले. साहब गढ़ किले नहीं देगा, नहीं झुकाए उसने, नहीं मांगे रहम के 2 लफ्ज, नहीं देगा वो गढ़ किले, नहीं देगा वो खान, नहीं देगा वो खजीना. लेकिन वो अगर जिंदा रह गया और आपके सामने आया ना तो गला दबा देगा. औरंगजेबाच्या लक्षात आला, अरे हा असला तसला नाही. त्या ठिकाणी आता मात्र दुसरी अंमलबजावणी केली. अंमलबजावणी अशी केली माय बाप हो, त्या ठिकाणी आता दुसऱ्यांदा सांगितलं, त्या तोंडातून बोलतोय ना कापा याची जीभ, ती फासाडायला सुरुवात केलेले. आता मात्र हापसी लख 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 करणारी लंगी तलवार माझ्या राजांच्या समोर आली. लक्षात आलं राजांच्या आता मात्र ही जीभ राहणार नाही, जीभ ही मुखातून वेगळी होणार आहे. आणि त्या ठिकाणी आता मात्र समोर ती तलवार पाहिली आणि लक्षात आल्याच्या नंतर तोंड मिटून टाकलेलं आहे. तोंड मिटवलं, एक हापसी समोर आला. आल्याच्या नंतर डोक्यावर वार केला. तोंड उघडायला तयार नाही. तोंड उघडण्याचा प्रयत्न केला तर ही तोंड उघडायला तयार नाही. बरेचसे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला परंतु तोंड उघडायला तयार नाही. अरे उघडणार तरी कसा? वाघाचा जबडा, वाघाच्या जबड्यात घाले ती हात, मोजा ती दात, अवकात मराठ्यांचे नाही उघडणार. आणि आता मात्र त्या ठिकाणी एकाच्या लक्षात आलं, नाक दाबा नाक दाबा नाक दाबा. आणि नाक दाबण्यात आलं. नाक दाबल्याच्या नंतर होठ वळवळले. होठ वळवळल्याच्या नंतर जीभ वळवळली आणि तोंड उघडण्यात आलं. आणि तोंड उघडण्यात आल्याच्या नंतर जीभ बाहेर काढण्यात आली आणि बाहेर काढले. जीभ अशी पडली होती. हा, ती जीभ अशी पडली होती आणि ती जीभ बोलत होती खाली पडलेली. त्या जिभेने उमटवले जगदंब जगदंब बोल. त्या जिभेने उमटवले जय भवानी जय शिवाजी बोल. त्या जिभेने आऊसाहेबांना आवाज दिलाय. त्या जिभेने आबासाहेबांना आवाज दिलाय. त्या जिभेने आपल्या मावळ्यांना सांगितलेलं आहे, प्रत्येक गोष्टीची सूचना दिलेली. आत्ता मात्र ती जीभ खाली वळवळ वळवळ करत पडलेली. माई बापू जीभ वेगळी झाली. तरी सुद्धा माझा स्वराज्य रक्षक छत्रपती धर्मवीर शंभूराजे झुकायला तयार नाही, नमायला तयार नाही, वाकायला तयार नाही. का का औरंगजेब म्हटला होता, अरे तुझा धर्म बदल आणि धर्म बदलून माझ्या धर्मामध्ये आज मी तुला राजा म्हणून ठेवतो. परंतु ऐका, हिंदू धर्मासाठी आणि आपल्या धर्मासाठी शंभूराजेने कित्येक त्रास सहन केला. माई बाप खूप त्रास सहन केला. आणि ऑपरेशन सिंदूर का चालू झालं? फक्त त्याचे ह्याच्या आधी काय झाले नाहीत का? दहशतवादी हल्ले बरेचसे झालेले आहेत, परंतु या हल्ल्याच्या वेळेस फक्त आणि फक्त धर्म विचारला आणि धर्म विचारून आपल्या अनेक लोकांना मारलेले त्या दहशतवादी अतिरेक्यांनी माय बापू. आणि त्या हिंदू धर्माकरता माझ्या शंभूराजेने एवढं सर्व काही सहन केलेलं आहे. आता डोळे राहिले नाही, आता जीभ राहिलेली नाहीये माय बापू. 2 दिवस 3 दिवस 4 दिवस 5 दिवस अनेक दिवस निघून गेले आणि दिवस निघून गेल्याच्या नंतर आता मात्र अनेक प्रकार चालू झाले. कोणी यायचा गुडघ्याच्या वाट्या काढायचा, कोणी काढायचं नख काढायचं, कोणी यायचं बोट कापायचं, कोणी काढायचं माणसाचे लत्ते तोडायचं, कुत्र्याला माणसाला नेऊन टाकायचं. ही अवस्था माझ्या शंभूराजांची झालेले होते. आता मात्र त्या ठिकाणी माझ्या राजा नमायला तयार नाही, वाकायला तयार नाही, झुकायला तयार नाही. त्या ठिकाणी आता मात्र शेवटचा दिवस उजवला.
ती म्हणजे अमावस्याची रात्र. आणि त्या अमावस्याच्या रात्रीमध्ये सांगायला सुरुवात केली, अरे ये संभका शीर कलम करो. आणि त्या ठिकाणी आता मात्र लंगे तलवार लक 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 करत आल्याच्या नंतर माझ्या राजांच्या समोर आले. आणि राजांच्या समोर आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आता मात्र एका वारामध्ये माझे छत्रपती धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजांचा धडा वेगळा मस्तक केलं. ते मस्तक धरतीवरती पडलेलं आहे. ते मस्तक माय बाप हो एका खांबाला लटकवले. तुम्ही पिक्चर पाहिला, त्या पिक्चरमध्ये बऱ्याचशा चुका आहेत. जाग्यावरती गेली म्हणून माझे शंभूराजे त्या पिक्चरमध्ये दाखवले, परंतु त्या ठिकाणी आत्ता मात्र समोर काय झाले हे तुमच्या समोर मला मांडायचे. ते मस्तक एका भाल्याला लटकवलेला आहे आणि लटकवल्याच्या नंतर इंद्रायणीच्या डोहामध्ये तो भाल उभा केलेला आहे. उभा केला आणि उभा केल्याच्या नंतर माझ्या शंभू राजाच्या मस्तकातून एक रक्ताचा थेंब त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये पडला. आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये पडल्याच्या नंतर आत्ता मात्र ती इंद्रायणी त्या ठिकाणी शहारली. आणि शहारलीच्या नंतर इंद्रायणीने बोलायला सुरुवात केली, अरे या शंभू राजांचं शौर्य पाहिलं होतं या इंद्रायणीने, या शंभू राजांचं धैर्य पाहिलं होतं या इंद्रायणीने, या शंभू राजांचा पराक्रम पाहिला होता या इंद्रायणीने. आणि आता मात्र माझे शंभूराजे या ठिकाणी राहिलेले नाही. पेटून उठला वनवा सारा, तिनी जगाला लागली आग. नसे निवारा नसे आसरा, जाव कुठे मी सांग विठ्ठला, जाव कुठे मी सांग. गेला माझा राजा गेला, स्वराज्याच्या रक्षणासाठी दिले प्राण माझ्या राजाने. कणखर तरी हळवा शिवभासमान भासतो, मायभूमी ध्यास भगव्यासी मानतो. धर्मशील शौर्यपती असनास छत्रपती, केसरी अतुल्य शोभतो. गेला माझा राजा गेला, गेला रे माझा राजा गेला. माझा राजा गेला, गेला रे माझा राजा गेला. प्रसाद भावनी भवानी आईचा पुरंदरी, जणू प्रचंड दुर्ग जन्मला होता. दर्यानबातून सप्तसागरातून घोष शंभू गर्जत होता. राजा रे राजा, राजा राजा राजा, गेला 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 राजा गेला. राजा रे राजा रे राजा रे. आज मात्र माझे शंभूराजे या ठिकाणी पाहायला भेटत नाही माय बापू.
पाहायला भेटतं ते फक्त आणि फक्त सुंदर स्वराज्य. हा, मौत डरी थी उसे देख कर, लक्ष देऊ नये का, मौत डरी थी उसे देख कर वो खुद मौत का छाया था, मौत डरी थी उसे देख कर वो खुद मौत का छाया था, धरती को नाज था उस पर वो देश धर्म पर मिटने वाला छत्रपती शंभूराजा. माझे छत्रपती शंभूराजे तुमच्याकरता माझ्याकरता गेले मायबाप हो. आता कितीही जरी आवाज दिलेला येणार नाही, मग शेवटी आम्हालाच म्हणावं लागतं. चिट्ठी ना कोई जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, चिट्ठी ना कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. आह भरी होगी तुमने न सुनी होगी, जाते जाते तुमने जय हो. आवाज तो दी होगी. ओ ओ ओ, चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, ओ जहाँ तुम चले गए, ओ जहाँ तुम चले गए, चले गए. गोड सुंदर. कितीही काही जरी केल्याच्या नंतर इंद्र नाही माईबाप हो. वेळ आपला 10 मिनटं एक्स्ट्रा झालेला, 18-20 मिनटं जास्त झालेली आहेत, पण काही हरकत नाही. एवढा सर्व तरुणांनी सुंदर महोत्सव ठेवलेला आहे, जणू की दीपावलीचा सण आहे आणि दीपावलीच्या सणासारखे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पुनश्च एकदा या ठिकाणी अतिशय हो हो आरती तर होणारच आहे. तर जय शिवराय मित्रमंडळ वडदवासियांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आहे. तरुणांसाठी एकदा पुनश्च जोरदार टाळ्या. तर सर्वांनीच या ठिकाणी सुंदर उपक्रम चालू केलेला आहे. शंभूराजे मित्रमंडळ आणि शिवराय मित्रमंडळ, हा 2 मित्रमंडळ या ठिकाणी आहेत. मी इथं पाहिलं शिवशंभू मित्रमंडळ आहे, बरोबर आहे. शिवशंभू एकत्रित दोघेही आलेले आहेत. फार सुंदर आहे 2 मंडळ, खूप सुंदर आहे. माझ्या दादांनो अतिशय सुंदर, एका माईच्या लेकरासारखे एकत्र येतात आणि थाटामाटामध्ये उत्सव साजरा करत आहेत. म्हणून खूप सुंदर नियोजन आयोजन केलेलं आहे. सर्वच गोष्टी व्यवस्थित आहे. असं पाहायला गेलं तर एका दिवसाचं नियोजन लावायचं लई अवघड जातं, पण एवढं सुंदर नियोजन केलेलं आहे. असं वाटतं 7 दिवसाचा सप्ताह आहे आणि खूप आनंद वाटला. सर्वजणांनी या ठिकाणी अंतकरणाची कान करून सुंदर कीर्तन हे श्रवण केलेलं आहे. म्हणून आमच्या माया माय घरच्या मालिका सोडून बसल्या ग, किती गुणाच्या म्हणून सर्वजण उद्या रिकॅप एपिसोड असतो दुपारी. भैमंग काढणं झाले असेल की का राहिले? इकडे पाणी भैमुग असतं म्हणून विचारलं. आमच्या इकडे काही नाही, तुम्ही जरा बांधून दिली तर नेतो आम्ही. म्हणून सर्वच या ठिकाणी मित्रमंडळ उपस्थित असणारे आपले खूप खूप मनापासून धन्यवाद. हे बिचारे किती वेळचे उभेच आहेत, काय हरकत नाही, राहा तसंच उभं राहा, तुम्ही खूप मोठे होसाल, उभी राहा. म्हणून सर्वांच्याच मनापासून धन्यवाद. शंभूराजांची आरती होणार आहे, नंतर होईल ना, पोवाडा घ्यायचा आहे बस. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक एम डी चव्हाण सर आले.